कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि तंदुरुस्त असताल. तर गाईस मी आता आले ठाण्याला. तर बघू शकता तुम्ही ठाण्याचं गाईस मी आता आले ठाण्याला. तर चला मी जाणार आहे आता घड्याळ घ्यायला तर शॉपमध्ये. तर चला मी तुम्हाला दाखवते कुठला घड्याळ घेणार आहे आणि त्याच्या पुढे मी कुठे जाणार आहे, काय जाणार आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवते. तर चला आपला व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू घेऊ. आणि सिद्धांतचे बाबा पण थोडे पुढे गेले. तर बघा इथे येऊ बघा किती गर्दी आहे. भाऊबीज असल्यामुळे फार गर्दी आहे. स्कायवॉक आहे मस्तपैकी. आम्ही वरती आलोय, स्कायवॉकच्या वरती आलोय. तर इथे सिद्धांतचे बाबा पण आहेत. तर चला आता आपण इकडनं असं उतरूया खाली. चटणी घ्यायची नको सनी. बघा आता आपण इथनं उतरूया खाली असं. नको नको सनी. तर चला आता आपण असं उतरून चाललोय खाली. तर आपला व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू. खाली बघा आम्ही आलो आता खाली रिक्षा स्टँडच्या इकडे आलोय. इथे टॅक्सी पण आहे आणि रिक्षा पण आहे. तर एवढी गर्दी आहे ना, फार गर्दी आहे. बघा किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे. रिक्षासाठी तर एवढी गर्दी आहे ना, फारच गर्दी आहे रिक्षासाठी. खूपच गर्दी आहे रिक्षासाठी. बघा एवढी गर्दी आहे भाऊबीजला. अजून आता तर दुपारच आहे, अजून संध्याकाळ असलं तर किती गर्दी येईल काही सांगता येत नाही. फार गर्दी होईल संध्याकाळची. तर चला व्हिडिओ आपला असा नाश्ता करण्यासाठी मिसळ मेजवानी मस्तपैकी छान आहे. बघा मिसळ मेजवानी तिथे आम्ही फर्स्ट टाइम आलो आहे नाश्ता करायला ठाण्याला उतरून. तर बघू सिद्धांतच्या बाबाने काय करतो. सिद्धांतच्या बाबांनी मागवले मिसळ पाव, सिद्धांतने मागवले पावभाजी आणि मी पण मागितले मिसळ पाव. तर चला आम्ही आता खातोय, कारण घरातनं जेवून नव्हतं निघलेलं, तसंच निघालेलो लवकर. तर इथे नाश्ता करतो आम्ही आता आणि मग आपला व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू. तर आम्ही आलो मावशीच्या घरी, भाऊबीजसाठी आलो आहे मावशीच्या घरी. तर चला तुम्हाला दाखवते मावशीचं घर. बघा आमच्या मावशीचं घर आहे. हा आम्ही आलो मावशीच्या घरी. सिद्धांत पण बसले इथे. हे आमचे श्रेयश भाऊ इथे आहेत. तर आता मावशीच्या घरी आलो आहे. आता सिद्धांतच्या बाबांना मावशी ओवाळणार आहे मस्तपैकी. इकडे मस्त छोटासा किचन आहे आमचा मावशीचा. आणि ही मस्त गॅलरी आहे. बघा एवढी मोठा पेस आहे गॅलरीचा. पेस आहे गॅलरीचा. आणि गॅलरीमधनं सगळं दिसतं मावशीचं. अख्खा रोडवरची माणसं दिसतात. खूप छान वाटतं गॅलरीत उभं राहिल्यावर. मस्त वाटतं. लगभगलेले सगळीकडे असे तोरण लागलेले मस्त वाटतंय. छान वाटतं. इथनं सगळं दिसतं. हवा पण येते. मस्त वाटतं गॅलरीमधनं. ते आमच्या मावशीच्या इथे तुळस आहे मस्तपैकी. रिक्षा पण असे जवळच येतात, दरवाजाजवळच रिक्षा थांबतात अशा. मस्त हवा येते, छान येते. तर चला आपण भाऊबीज करून घेऊया.
काय तुम्हाला, रिक्षा जात नाहीत वरती, ट्रॅफिक खूप झालेलं आहे आणि बस पण जात नाहीत, खूप ट्रॅफिक झाले. आणि इथे आमचा दादा आहे, मला स्टेशनला भेटला तो, तर आम्ही येतात चाललंय सोबत सगळे. ते सिद्धांत पण आहे, सोबत चालले. ठाण्यावरनं उतरून मी आता भांडुपला आली आहे, पण फार ट्रॅफिक झालेलं आहे. तर चला आता आपण चालत चालत चाललोय. व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू. भाऊबीजसाठी चालली आहे, आईच्या घरी चालली आहे भाऊबीजला. व्हिडिओ आपला असाच आपण कंटिन्यू ठेवू. हे देखो आपण चाललोय. आता मामा पण आलाय, तो भाऊबीज करील आणि फटाके पण उडणार आहे अजून. आणि अजून फटाके उडायचे पण आहे, काय करायचं. गाईस, भांडुपची इथली बघा बिल्डिंग, बघा एवढी मोठी बिल्डिंग आहे बघा. सगळ्या लाईटी झगझग झगझग आहेत बघा त्याच्यात, मस्त देखील छान आहे ना, मस्त आहे ना. चला एक्शन कर, ठीक है? एक्शन कर. हाँ. सेल्फी पॉइंट हा निःशुल्क आहे. विभागातील सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. जो सेल्फी पॉइंट नेहमीसाठी उभारण्यात आलेला आहे हा फ्री आहे, निःशुल्क आहे. सर्व नागरिकांनी. आता बघा आम्ही आलोय घरी, स्टेशन पासून चालत चालत आलो घरी. तर आता घरी आलोय, थोडा वेळ बसलो आणि आता मी दादाला ओवाळणार आहे. तर चला आपला व्हिडिओ आपण असाच कंटिन्यू. आणि इथे आई बघा, मॅक्सी रे आई, साडी नेस मॅक्सी आता घालते. मग काय झालं, आई आता कंटाळली कारण मला लेट झालं नाही यायला. कारण का स्टेशन पासून मी चालत आली, स्टेशनला उभी राहिली 2 तास लाईनीत, म्हणजे बस आणि रिक्षाची वाट बघत. पण मध्येच शिवाजी तलावला आणि गाडवणा केला. एवढी ट्रॉफिक आहे ना, खूप ट्रॉफिक आहे, जेणेकरून माणसाची गाडी आहे ना तिकडनं हलतच नाही. 2-2 तास गाड्या तिथेच अडकलेत. म्हणून रिक्षावाल्याने आम्हाला वरती नेलीच नाही. रिक्षावाले एमटीच गेले, पण रिक्षावाले म्हणतात पॅसेंजर नाही नेणार, आम्ही रिक्षा एमटी नेऊ. तर एवढी ट्रॉफिक आहे, 2-2, 3-3 तास झाले रिक्षात थांबली, अडकली त्या ट्रॉफिकमध्ये. मग आम्ही चालत चालत पायी आलो. जवळजवळ आम्हाला पाऊण तास लागला, 1 तास लागला स्टेशनपासून घरी यायला. चालत आलो. सिद्धांत पण दमला माझा जाम, मी पण दमली. अख्खे आमचे कपडे ओले ओले घामाने झालो. तर आता घरी आलोय. आता चला भाऊबीज करूया. त्यात चालत आली ना, तो रक्त माझा उसळला गरमीने एकदम. म्हणून म्हटली भाऊबीज करूया, त्याच्यानंतर व्हिडिओ आपण असंच कंटिन्यू ठेवू. बाय.
गाईज आता मी चालली आहे दादाला खाली सोडायला, म्हणजे बस स्टँडच्या इथे आली आहे दादाला आणि खाली guys, सोडायला. आपल्याला फटाके फोडायचे नंतर. तर बस स्टँडच्या इथे दादाला सोडायला आली. तर बघ हां, दादा आणि सिद्धांचे बाबा दोघं चालले पुढे. तर सिद्धांत आणि मी अशी म्हणजे त्यांना बस स्टँडला सोडते दादाला आणि मग थोड्याशा फटाकडे वाजवते. तर चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू. गाईस बघा, त्या सिद्धांनी रॉकेट लावलंय, खालीच फुटला तो. ते बघा माळ लावला नाही त्याने, माळी एकच वाजली फटाकडे माळीमधली. बाजूला हो. लावणार आहे, किती वेळ लावतो? आणि अजून एक पुसक्याला. मी बोलतो गॅरंटी. थांब थांब. घ्या. ओय घ्या, अजून एक घ्या. करके ना
ते गाईज बघा इथे मस्तपैकी आता स्काय शॉट पण उडवले छानपैकी स्काय शॉट पण उडवले हे ना. तर गाईज बघा आता इथे आम्ही फटाकड्या वाजून आलो मस्तपैकी फटाकड्या वाजवले स्काय शॉट उडवले छानपैकी. तर बघा चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि हां कमेंट करायला विसरू नका. तर चला बाय.